तर त्यानंतर आता आपल्याला कुकरमध्ये 3 शिट्ट्या येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। हे बघा पाणी टाकून। तर चला आता आपण शिजवून घेऊया। कुकरमध्ये आपल्या आवडे शिजत आहे तेव्हापर्यंत आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया। तर इथे मी थोडीशी हळद घेतलेली आहे, अर्धा छोटा चम्मच, अर्धा छोटा चम्मच मीठ आहे, अर्धा छोटा चम्मच तिखट, 3 हिरव्या मिरच्या, थोडं अद्रक, 1 चम्मच मोहरी आणि 1 छोटा चम्मच मी इथे लिंबाचा रस घेतलेला आहे। तुम्ही याऐवजी विनेगर सुद्धा यूज करू शकता। 1 छोटा चम्मच सोप आहे आणि 3 ते 4 छोटे चम्मच गूळ आहे किसलेलं। तुम्ही याऐवजी साखर सुद्धा घेऊ शकता आणि थोडं हिंग आहे। तर चला सर्वात प्रथम आपण हिरव्या मिरच्या आणि आपलं अद्रक जे आहे याची पेस्ट करणार आहोत। मिरची आणि अद्रकाची मी पेस्ट करून घेतलेली आहे। सोप आणि मोहरी तव्यावर छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। तुम्हाला किती प्रमाणात लोणचं बनवायचं आहे त्या प्रमाणात तुम्ही बाकीचे साहित्य वाढवू शकता। आता मी इथे 250 ग्राम आवळे घेतलेले आहेत, त्यामुळे मी अर्धा चम्मच मोहरी आणि सोप घेतलेले आहे। जर तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणात बनवायचं असेल तर तुम्ही मग 1 चम्मच किंवा 1.5 चम्मच मोहरी आणि सोपचं प्रमाण घेऊ शकता। आणि मी इथे मेथी दाणा यूज केलेला नाही आहे। तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही अर्धा चम्मच मेथी दाणा घेऊ शकता आणि मोहरी आणि सोप भाजतानाच मेथी दाणा सुद्धा भाजून घ्या। तर हे बघा सोप आणि मोहरी आपली छान भाजून झालेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे। तर हे बघा आता आपल्याला मोहरी आणि सोप जी आहे याचं सुद्धा पावडर करून घ्यायचं आहे। बघा सोप आणि मोहरी याची सुद्धा मी पावडर करून घेतलेली आहे आणि आपले बघा आवडे सुद्धा छान शिजलेले आहेत। आता आपण याच्या बिया काढून याचे तुकडे करून घ्यायचे आहे। मी आवड्याच्या बिया काढून याचे असे पीसेस करून घेतलेले आहेत। आता आपल्याला एका पॅन मध्ये हे बघा 3 छोटे चम्मच तेल गरम करायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे आणि यामध्ये आता आपण टाकूया। आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे मोहरी आणि सोप पावडर, हिंग, हळद, तिखट, मीठ छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचे आहेत आपले आवडे, छान मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे गूळ आणि 2 मिनिटं छान असं कंटिन्यू फिरवत राहून मिक्स करायचं आहे सर्व। हळूहळू गूळ पिघलायला लागेल, अशा प्रकारे छान मिक्स करा। आणि आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे लिंबाचा रस। हे बघा 1 छोटा चम्मच। सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी इन्स्टंट तयार होतं हे लोणचं आणि बरेच दिवस टिकतं, 1 वर्षभर टिकतं। तुम्ही छान एअरटाईट कंटेनरमध्ये जर भरून ठेवल्यास हे लोणचं बरेच दिवस टिकतं आणि हेल्दी सुद्धा आहे, कारण वर्षभर आवडे आपल्याला मिळत नाही। हिवाळ्यामध्ये छान मार्केटमध्ये अवेलेबल असतात, तर याचा आपण फायदा घेतला पाहिजे। अशा प्रकारे लोणचं, मुरब्बा, कँडी किंवा मग आवड्याची सुपारी कशाही प्रकारे आपण हे आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो। तर हे बघा थोडं 2 मिनिटं आणखी आपण लो फ्लेमवर कंटिन्यू फिरवत राहायचं आहे। हे बघा दिसायला सुद्धा किती चटपटीत वाटत आहे। तिखट, गोड, आंबट अशा सर्व टेस्ट या लोणच्यामध्ये आहेत। हे बघा तर हे बघा आपलं रेडी झालेलं आहे आवड्याचं लोणचं। तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे लोणचं जे आहे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला हे
बॉटलमध्ये भरून ठेवायचं आहे. तर चला आता आपण गॅस बंद करून देऊया. बघा आपलं लोणचं जे आहे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण आता बाउलमध्ये काढूया. हे बघा अगदी इन्स्टंट तयार झालं आपलं चटपटीत, तिखट, गोड, आंबट असं आवड्याचं हेल्दी आणि टेस्टी लोणचं. हे बघा रेडी झालेला आहे. तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवड्याच्या लोणच्याचा नक्की सांगा. आणि हे बघा अशा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं आपल्याला. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बनवून बघा असं आवड्याचं लोणचं. आणि हे लोणचं जे आहे वर्षभर टिकतं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टेस्टी, हेल्दी आणि झटपट होणाऱ्या आणि न्यू रेसिपीसोबत. तेव्हापर्यंत बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा. आणि जर नवीन असाल तर मराठी किचन विथ मनीषा या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.